जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसेंदिस अभ्यंतरी गर्वसाचे, क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे मना तूची शोधून पाहे। जय जय रघुवीर समर्थ। समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन आपलं सुरू आहे। या मनोबोधाच्या चिंतनातून आपण नेमकं काय साधावं आणि मनाला सतत सांगत राहावं। काय सांगावं? हे मना, अरे तू एक काम कर, कारण कसं असतं पहा की निरोगी मनाला हे सांगणं फार आवश्यक असतं। आता निरोगी मन आणि रोगी मन, नको ते विचार, नको ते विकल्प, अनावश्यक अशा प्रकारच्या विचारांच्या संगतीमध्ये जे राहतं ते मन नेहमी रोगी मन असतं। आणि चांगल्या विचारांच्या मध्ये, चांगल्या संगतीमध्ये, चांगल्या कृतीमध्ये, चांगल्या ठिकाणी काम करण्याची इच्छा ज्याच्या मनामध्ये निर्माण होते ते निरोगी मन असतं। अशा निरोगी मनाला म्हणून त्याच्यासाठी समर्थांनी बलोपासना सुद्धा त्याच्यासाठी दिली आहे बरं का, की ज्याचं शरीर चांगलं आहे, ज्याचं शरीर सदृढ आहे, ज्याचं शरीर निरोगी आहे, त्या निरोगी शरीरामध्ये निरोगी मन राहतं। आणि एकात एक अशा प्रकारचं ते गुंफलेलं आहे नातं। ज्याचं मन शुद्ध आहे त्याचं आरोग्यही चांगलं राहतं, ज्याचं आरोग्य चांगलं आहे त्याचं मनही शुद्ध राहतं। म्हणून या दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू असं म्हटलं तरी हरकत नाही। पण समर्थ इथे उपदेश करते, शरीर चांगलं आहे, भौतिक सुख भरपूर आहेत, पण मन रोगानं पछाडलेलं आहे। मनामध्ये विकल्प आहेत, मनामध्ये अशा प्रकारची तिरस्काराची आणि मत्सराची भावना आहे। ही मत्सराची आणि तिरस्काराची भावना ही आपल्याला कुठे घेऊन जाईल काही सांगता येत नाही। कारण हे मत्सर आणि तिरस्कार, हा मत्सर आणि तिरस्कार हा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अत्यंत घातक आहे। आणि हा घातक असणारा मत्सर, द्वेष, तिरस्कार आणि स्वतःमध्ये काहीही खऱ्या अर्थानं ज्ञान नाही, विद्वत्ता नाही, बोलण्याची क्षमता नाही, सांगण्याची क्षमता नाही, ऐकण्याची क्षमता नाही, अशा प्रकारच्या माणसांनी मत्सर आणि तिरस्कार करून स्वतःचं पांडित्य आणि स्वतःच्या विद्वत्तेचा अशा प्रकारानं स्वतःच गौरव करत राहणं हे पूर्ण अज्ञानाचं लक्षण आहे। समर्थ म्हणतात की रोगी मन आणि निरोगी मन या विषयावर तज्ञांचा एकदा परिसंवाद सुरू झाला। रोगी मन आणि निरोगी मन, रोगी मनावरती बोलणाऱ्यांची एवढी प्रचंड संख्या होती, पण निरोगी मनावरती बोलायला कोणी नव्हतं। म्हणजे होते पण फार प्रभुत्वानं त्याच्यावरती काही बोलू शकले नाहीत। का बरं असं होतं?
असं घडण्याचं कारण की रोगी मनाचीच जास्तीत जास्त लागण झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून समर्थ या ठिकाणी असं म्हणतात की फुकाचे मुखी बोलता काय वेचे. फुकट व्यर्थ बडबड करायला काही अक्कल लागत नाही, त्याला काही ज्ञान लागत नाही, त्याला काही फार मोठं पांडित्य लागतं असं नाही. उलट असं आहे की हे काहीच नसताना जे बोललं जातं, जे सांगितलं जातं ते फुकाचंच असतं, व्यर्थ बडबड असते. आणि ती व्यर्थ बडबड आपण करू नये, कारण रोगट मनामध्ये खूप बोलणं झालं पण निरोगी मनावरती त्या परिसंवादामध्ये कोणी बोलू शकलं नाही. म्हणून समर्थांनी आणि सर्वच संतांनी आपल्याला मन निरोगी ठेवायला सांगितलं. प्रपंचावरती माया प्रेम जे जडत असतं ते सहवासानं जडतं. ज्याच्या सहवासामध्ये आपण राहतो तो सहवास फार महत्वाचा असतो. म्हणून विषयांच्या सहवासामध्ये राहणारं मन हे रोगी मन आहे आणि भगवंताच्या सान्निध्यामध्ये राहणारं मन हे निरोगी मन आहे. इथे समर्थाने फार छान उपदेश केला की फुकाचे म्हणजे फुकटचे पैसे काही खर्च करावे लागत नाहीत, कुठलंही धन खर्च करावं लागत नाही, ज्याच्यासाठी काहीच करावं लागत नाही असं फुकटची बडबड व्यर्थ बडबड करणारे असंख्य लोक आहेत. खरं त्यांच्या बोलण्यातून त्यांची शक्ती इतकी खर्च होत असते, पण तीच शक्ती जर त्यांनी रामनामासाठी वापरली, ती शक्ती जर चांगल्या कार्यासाठी वापरली, तीच शक्ती जर दुसऱ्याला काही चांगल्या सांगण्यासाठी आणि शिकवण्यासाठी जर ही शक्ती जर वापरली तर तिचा निश्चितपणे चांगला सदुपयोग होऊ शकतो. पण त्या फुकटच्या आणि व्यर्थ बडबडीनं काय होतं हे म्हणा, अरे तुला तुझं अनहित लक्षात येत नाही, तुला तुझा तोटा होणारा लक्षात येत नाही, तुझं नुकसान कशामध्ये आहे हेही तुला मना कळत नाही. तुला मी सांगतो रे बाबा, ते माझं ऐक. कारण दिसेन त्या फुकाच्या मुखी बोलण्यानं किंवा फुकटच्या बोलण्यानं व्यर्थ बडबडीनं काय घडतं तर दिसेन दिस अभ्यांतरी गर्व साचे. अशा व्यर्थ बडबडीनं मला काहीतरी बोलायला येतं, मला काहीतरी सांगायला येतं आणि प्रत्यक्षात तर काही येत नसतं, पण अशा प्रकारच्या व्यर्थ अहंकारानं काय होतं तर दिसेंदिस अभ्यांतरी गर्व साचे. अंतःकरणामध्ये मनामध्ये गर्व म्हणजे ताठा निर्माण होतो आणि गर्व आणि ताठा एकदा मनामध्ये निर्माण झाला की क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. समर्थांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये आपल्या संपूर्ण जीवनामध्ये जर काही सांगितलं असेल, कारण तेच समर्थ मनाला फक्त उपदेश करू शकतात. कारण समर्थांनी आधी केले मग सांगितले, क्रिया करून करवावी बहुतांग करवी, अशा प्रकारचा उपदेश समर्थांनी समाजाला केला. आणि हे सांगत असताना समर्थ म्हणतात की मी फुकटच्या गप्पा मारणारे माणसं अनेक आहेत, व्यर्थ बडबड करणारे लोकही खूप आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये अनुभवशून्य बोलणं हे सर्वात मोठं अज्ञानाचं लक्षण आहे बरं का. कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही, कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही, आणि असा अनुभव नसणारीच माणसं जास्ती बोलणारी असतात. त्यांना जास्त बोलण्याची हाव असते, त्यांना जास्ती बोलण्याची इच्छा असते, करायचं काहीच नसतं. म्हणून समाधान करता आलं नाही तर आपण नेहमी एक लक्षात ठेवावं की आपल्या बोलण्यानं आपल्या कृतीनं जर एखाद्याचं समाधान करता आलं नाही तर निदान किमान दुसऱ्याच्या मनातला संभ्रम तरी वाढवू नये. जय जय रघुवीर समर्थ.